आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था येथे आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। सदर परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उपस्थिती दर्शवली। या विशेष परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील व्याघ्र संवर्धनासाठी शासनाची नवी पंचसूत्री जाहीर केली। वैज्ञानिक दृष्टिकोन, मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे, हरित उपजीविका, CSR सहभाग आणि शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून व्याघ्र संवर्धन अधिक बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की वाघ हा पर्यावरणीय समतोलाचा केंद्रबिंदू असून त्याच्या संवर्धनासाठी वन, जैवविविधता आणि नैसर्गिक परिसंस्थेचे संरक्षण होते। राज्यातील 6 व्याघ्र प्रकल्पातील कोअर भागांमधून गावांचे पुनर्वसन, बफर क्षेत्राची निर्मिती, AI आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टम, कॅमेरा ट्रेकिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्याघ्र संवर्धन अधिक प्रभावी करण्यात आले आहे। कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्यात 300 कोटी वृक्षरोपणाचे उद्दिष्ट ठेवले असून दर्जेदार रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी 5 टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। माननीय देवेंद्रजींच्या मनामध्ये वन विभाग याचा नुसतं झाडं लावणं नाही, तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक पेड़ अपने नाम माँ के नाम ह्या भावूक कल्पनेतून जी साथ घातली आणि त्या अनुरूप आपण पूर्वी 200 कोटी नंतर आपण 300 कोटीचा इष्टांक पकडला आणि तो पूर्ण करण्याकरता वन विभाग अतिशय आपल्या पायावर गतिमान होण्याकरता उभा आहे। सुरुवातीला एवढी रोपं कुठून बनवावी हा प्रश्न पडला होता। मग माझ्या सहकार्याशी चर्चा केल्यानंतर म्हणजे मिलिंद म्हैसकरजी, MS श्रीनिवास रेड्डी आणि मग आम्ही ठरवलं की आता आपल्याला टिश्यू कल्चरच्या माध्यमाने रोपं करायची। आमचे रामाराव त्याला मँग्रोव्ह डिव्हिजनमध्ये होते। वन खात्याचा पैसा इकडचा तिकडचा वापरायला हिंमत लागते। मी रामारावला सांगितलं की तुझ्या मँग्रोव्हमधले पैसे प्रत्येक टिश्यू कल्चरच्या लॅबला 50-50 कोटी रुपये देण्याची भूमिका घे आणि ते देण्याचे आदेश केले। पैसे पोचले। कोकणातील टिश्यू कल्चरची लॅब शहापूरला होते। पुण्यामध्ये आता आपल्याला जर वेळ असेल तर पुण्याच्या टिश्यू कल्चर लॅबचं उद्घाटन करण्याकरता मी आता जाहीर आमंत्रण करतो आणि पत्र पण देतो। या 10-15 दिवसामध्ये त्याचं उद्घाटन करू। मराठवाड्याकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये, नागपूरमध्ये, विदर्भाकरता आणि खानदेशाच्या करता जळगावमध्ये अशा 5 टिश्यू कल्चर लॅब ज्याच्यामध्ये दरवर्षी लाखो झाडं निर्माण होतील, ती जोपासली जातील आणि लागवड होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनाच्या माध्यमातून अधिक सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले। या परिषदेत शाश्वत वन्यजीव पर्यटन, हरित अर्थव्यवस्था आणि व्याघ्र संवर्धनाला चालना देण्यासाठी IRTCC, BIF, HDFC परिवर्तन, आरोहा ग्रुप, महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेड यांच्यासह विविध संस्थांबरोबर एकूण 11 सामंजस्य करार करण्यात आले। तसेच व्याघ्र संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना एशियाटिक बिग कॅट सोसायटीचे राष्ट्रीय पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। सदर परिषदेत वनमंत्री गणेश नाईक, शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव यांच्यासह कंबोडिया, भूतान आणि बांगलादेशमधील प्रतिनिधी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।